गाईज 8 वाजले आणि आत्ता मी घरी येतो आहे ऑफिसवरनं. माझं ऑफिस 6:30ला सुटतं, पण आज माझं थोडं काम पेंडिंग होतं म्हणून मग 7:30 वाजले होते मला ऑफिसवरून निघायला आणि एक अर्धा तास 35-40 मिनटं रूमवर यायला. आणि आय थिंक अजून आविष्कार रूमवर आलेला नाही आहे, नाही तर प्रॉब्लेम झाला असता, कारण त्याने मला कालची भांडी घासायला लावली होती जी मी घासली नाही अजून. आणि पृथ्वी तर घरी गेला आहे. दिस इज वॉट इट इज. पटकन भांडे घासून घेतो म्हणजे डिनरचं प्रिपरेशन करायला रेडी. ज्याच्यासाठी एवढं पटपट ऑफिसवरनं घरी आलो किंवा सगळे भांडे वगैरे धुवून ठेवली, म्हटलं आज डिनर रूमवर बनवणार, पण तसं काहीच झालं नाही कारण आज आमच्या रूमवर पाणीच नाही आहे. सकाळी मी सांगितलं होतं, म्हणजे आम्ही जार बाहेरून घेतो ना पाण्याचं, की एक जार पाठवून द्या, पण त्यांनी डिलिव्हर केलाच नाही आहे. ॲक्च्युली सकाळी मी सांगितलंच नव्हतं, खरं तर मी विसरून गेलो होतो, त्यामुळे आज जार डिलिव्हर झाला नाही आणि त्याच्यामुळे आज आम्हाला बाहेर जेवण करावं लागलं अनफॉर्च्युनेटली. जेवणात पण काय खाल्लं आहे आम्ही? डोसा, त्यानंतर ना दाबेली. काय पॉईंट बनतो आहे? काहीच नाही. गाईज रात्री 11 वाजता टेरेसवरनं हा माझा असा व्ह्यू दिसतो. दिस इज वन ऑफ द थिंग विच आय लव अबाउट द सिटी, लव अबाउट द पुणे, दॅट कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात काही ना काही सेलिब्रेशन कायम चालू असतं. ऑलवेज देर इज जॉय, ऑलवेज देर इज अ पॉईंट ऑफ मोमेंट की जिथं लोक सेलिब्रेट करत आहे. वन मोर थिंग, ॲक्च्युली आज जस्ट मी माझ्या एका फ्रेंडला भेटलो होतो, तर मग तो मला बोलला की अरे इन्स्टावर व्लॉग टाकणं का बंद केलं. ही गोष्ट मला बिलकुल आवडली नाही. लिटरली मला तुला मारायची इच्छा होती. थँक्यू भाई. म्हणजे मला असं वाटलं की नाही, लोक ॲडमायर करताय, लोक बघताय आणि ॲप्रिशिएट करताय. सो थँक्यू सो मच फॉर दॅट लव. आणि अजून एक गोष्ट होती की जस्ट मी मागच्या एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं ना की मी लग्नाला जाणार आहे आणि माझे काही रिलेटिव्ज और माझे कझन्स आले नव्हते लग्नाला, तर मग त्यांना असं वाटलं की मी तिथे काहीतरी शूट करेल आणि ते व्लॉगमध्ये टाकेल. तर मग ते पण त्याची वाट बघत होते की नाही यार ते टाकायला हवं होतं किंवा कधी व्लॉग येईल ना मला ती वेडिंग बघायला भेटेल. बट मी वेडिंगमध्ये किंवा कोणाच्या फंक्शनमध्ये नाही शूट करत, कारण प्रायव्हसी मेंटेन करतो. तर मग ते पण मला असं वाटलं की दॅट वॉज अ गुड थिंग की नाही लोक वेट करताय. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर माझे काही फ्रेंड्स आहे की जे कंटिन्युअसली कॉमेंट करतात, प्रत्येक वेळा व्लॉग्स बघता, प्रत्येक वेळा ॲप्रिशिएट करता. ज्यावेळेस कोणतरी बघता आणि ज्यावेळेस कोणतरी ॲप्रिशिएट करताना तर खूप भारी वाटतं, म्हणजे खूप भारी वाटतं. मला अशीच एक रँडम कॉमेंट आली होती की ब्रो गुड गोईंग, ग्रेट वर्क करत जा. बघायला गेलं तर खूप मनी पण आहे, फेम पण आहे. तो एक तुझ्यासाठी मोटिव्ह किंवा ड्रायव्हिंग फोर्स असू शकतो. करत जा. आणि खूप मोठी कॉमेंट लिहिली होती भाई, मी ती उद्याच्या व्लॉगमध्ये वाचून दाखवेल, ध्यानात राहिलं तर बाय द वे. सो या दॅट्स इट फॉर दी डे. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.